आता याच्या जे नियोजन करतो आहोत त्यामध्ये जिथे कमी जागा असेल तिथे आपण ड्राय सुका कचऱ्यावरती प्रक्रियाचं करू शकतो, जिथे जास्त जागा असेल तिथे बायो सीएनजी करू शकतो आणि इथून सर्व जो आपला ओला कचरा जो सुका कचरा जो गोळा होईल त्याचा आपण RDF मध्ये हे करण्यासाठी आपण जे आता 27 मेगावॉटचा अजून एक वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आपण त्याचा DPR तयार आहे, हा देखील आपल्याला तात्काळ करावा लागेल, जेणेकरून जो काही ड्राय कचरा आपल्याकडे होतो तर त्याच्यातनं RDF तयार करून आपल्याला वेस्ट टू एनर्जी पण करता येईल आणि बायो सीएनजी जिथे जिथे आपल्याला मगाशी काटे साहेब म्हटले की डम्पिंग ग्राउंड नाही, बरोबर आहे. आपल्याला आता डम्पिंग ग्राउंड करायचेच नाही. आपण जे 10 प्रभागामध्ये करणार आहोत ते डम्पिंग सेंटर नसणार, तिथे सेग्रिगेशन होणार नाही. कल्याण डोंबिवलीला आम्ही जे केलं होतं ते 4 जे नवीन केंद्र केले तिथे ऍक्च्युली घरोघरी ही सवय लावली की कचरा सोसायटीमधून निघतानाच ओला आणि सुका निघेल आणि जो ओला असेल तो बायो सीएनजी साठी जाईल आणि जो सुका असेल तो ड्राय कलेक्शन सेंटरला जाईल. त्याच्यामुळे आपण नागरिकांच्या मनात परत हा संभ्रम राहायला नको की आपण 10 ठिकाणी परत डम्पिंग ग्राउंड करू. नवीन डम्पिंग ग्राउंड होणे नाही. आता आपल्याला फक्त प्रक्रिया केंद्रच करायचे आहे आणि असे प्रोसेसिंग की जिथे ज्याचा बिलकुल दुर्गंधी येणार नाही. एक महत्वाचा मुद्दा MSCDCL बद्दल निघाला आहे. MSCDCLच्या अधिकाऱ्यांसोबत खरं आम्ही 8 तारखेला 9 तारखेला बसणार होतो, परंतु दुर्घटना घडल्यामुळे जमलं नाही. पण येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये MSCDCLच्या अधिकाऱ्यांना आम्ही घेऊन बसणार आहोत. अशा वेळेला आपत्तीच्या वेळेला काय करता येईल. आता काही ठिकाणी आपण बघतो की जे DP असते किंवा ट्रान्सफॉर्मर तो हाईटवरती नेऊन ठेवला जातो जिथे सखल भाग असेल तिथे. त्याच्यासाठी आपल्याला काही त्यांना जागा लागत असेल किंवा मदत करता येईल ते आम्ही करू. काही ठिकाणी आपण म्हटले की 2 ऐवजी 6 अजून ट्रान्सफॉर्मर हवे किंवा काय, हे सर्व गोष्टी आम्ही त्यांच्याशी भविष्याच्या दृष्टीने करू आणि सखल भागातले जे काही त्यांचे DP असतील ट्रान्सफॉर्मर असतील ते त्यांना वरती करण्यासाठी त्यांना मदत करू. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आपल्याकडे जे काय आपली टोटल रस्त्यांची लेंथ आहे 2000 किलोमीटरच्या आसपास, त्यात समजा आपण 6 मीटर 9 मीटरचे 500 किलोमीटर रस्ता जरी मायनस केला 1500 किलोमीटर, आपल्याकडे स्टॉर्म वॉटर ड्रेन फक्त 694 किलोमीटरला आहे. त्यामुळे स्टॉर्म वॉटर ड्रेन सुद्धा आपल्याला वाढवणे हे देखील आवश्यक आहे. आणि आता जो मुद्दा पक्षनेते साहेबांनी काढला की सोसायटी बेसमेंटसाठी आपल्याकडे पंप मागतात. खरं म्हणजे प्रत्येक सोसायटी जी बेसमेंट करते, एकतर आम्ही आता ठरवलंय की 2च्या चर्चा करून आपल्याशी पण काही म्हणजे याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत काही आपले सदस्य त्यांच्याशी पण चर्चा करू की 2च्या खाली आपल्याला बेसमेंट अलाउ करायला नको किंवा एकच बेसमेंट 3-4 बेसमेंट करण्याची जी पद्धत आहे ती बंद करावी लागेल, कारण ती फार धोकादायक आहे. दुसरा, जिथे बेसमेंट बिल्डर घेणार असेल किंवा सोसायटी घेणार असेल तर ती कंपल्सरी त्यांनी संपची व्यवस्था केली पाहिजे आणि पंपची व्यवस्था केली पाहिजे. संपची जागा छोटी असेल तर मोठा पंप ठेवला पाहिजे. मोठा संप असेल तर किमान 10 HPच्या खाली पंप त्यांनी ठेवता कामा नये. अशा पद्धतीच्या आपल्याला काही बंधनं हे करावं लागतील. सन्माननीय राहुल गलाटेजी आणि सन्माननीय वैशालीताई घोडेकर यांनी त्यांचं मी आभारी आहे. त्यांनी माझी भूमिका समजून घेतली. त्याच्याबद्दल फक्त नागरिकांच्या मनामध्ये आणि आपण सर्व सन्माननीय नगर सदस्यांच्या मनामध्ये संभ्रम राहू नये म्हणून मी एक खुलासा करतो. त्या दिवशी रात्री 2 वाजता मी घटनास्थळावरून निघालो. गिरीश महाजन साहेब पण तिथे होते. 2:30 वाजता मी निघालो आणि तयारी करून 3:30-4:15ला जी आयुक्तांच्या हस्ते दरवर्षी प्रत्येकप्रमाणे पूजा असते आकुर्डीच्या मंदिरामध्ये, आकुर्डीच्या संस्थानाने मला इन्व्हाइट केलं होतं. निघण्यापूर्वी सुद्धा मी काही वरिष्ठ लोकप्रतिनिधी होते, मी आपल्याला नाव सांगणार नाही, पण सर्वांशी मी चर्चा केली आणि सर्वांनी मला सल्ला दिला की ही प्रथा आहे आणि पालखी येते आपल्याकडे, उलट ही आपल्याला संधी आहे की आपण आता पूजा करून, मी पण विचार केला की पूजा करून विठ्ठल रुक्मिणीला आणि संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊलीला आपण साकडं घालून ही जी चालू आहे रेस्क्यू ऑपरेशन याच्यामध्ये सर्वांना जीवित बाहेर काढण्याची असते. म्हणून मी त्या भावनेने या पूजेसाठी गेलो. पूजा 7:30-7:30ला संपली. संपल्यानंतर मी तात्काळ इकडे येणार होतो साईटवरती आपल्या मोशीच्या, परंतु मला निरोप आला की आज माऊलींची पालखी बहुतेक लवकर येते आहे आणि महापौर साहेबांशी पण बोललो. ते म्हटले माऊलींची पालखी लवकर येते आणि माऊलींचे पालखीचे स्वागत करणं सुद्धा आयुक्तांचं कर्तव्य आहे. त्यामुळे मी
ते जे केलं ते सुद्धा आयुक्त म्हणून कर्तव्य केलं. आणि तिथे गेल्यानंतर ज्या वेळेला आम्ही आता ठरवलं की 10:30 वाजता आपण आता पालखी गेल्यानंतर निघूया, त्यावेळेला खाली उतरल्यानंतर आपल्या संत पीठाचे लहान लहान मुलं मुली हे त्या वेशामध्ये होते आणि त्या सर्वांनी मला विनंती केली की आमच्या सोबत तुम्ही हे करा. आणि त्यामुळे ते केला. काही लोक काही माध्यमांनी किंवा काही व्यक्तींनी त्याच्यावरती आक्षेप घेतला, परंतु माझी भूमिका आपल्या समोर मला स्पष्ट करायची होती. या सर्व बाबीमध्ये मी आपल्याला आपण माझ्या काही सदस्यांनी आभार व्यक्त केले, काही ऋण व्यक्त केले. कृपया माझे ऋण आभार व्यक्त करू नका. मी त्या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेला फक्त माझ्या मनात एकच भूमिका होती की हे माझे पिंपरी चिंचवड कुटुंबातील व्यक्ती अडकलेले आहेत आणि त्या भावनेने मी फक्त तिथे होतो. ऋण व्यक्त केले पाहिजे आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदयांचे, कारण तत्काळ त्यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जी काय मदत लागेल ती तत्काळ मला सांगा आणि सतत संपर्कात होते. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन झाला, ते पण म्हटले शिंदे साहेबांना तर रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये ते नेहमी स्वतःही पुढाकार घेत असतात. त्यांनी देखील सांगितलं, त्यांनी देखील काही सूचना केल्या. घटना घडल्या आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मॅडम वहिनी यांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी विचारलं काय झालंय आणि त्यांना मी म्हटलं की आम्ही आर्मीसाठी सुद्धा आता राज्य शासनाला विनंती केली. तात्काळ मला म्हटल्या की हा फोन ठेवला की मी सेक्रेटरीशी बोलून तुम्हाला आर्मीची व्यवस्था करून देते. त्यांचं देखील मी ऋण व्यक्त करतो. गिरीश महाजन साहेब म्हणजे नाशिकला अतिवृष्टी झाल्यामुळे नाशिकला ते होते, तिथून त्यांचा 3 वाजता फोन आला आणि ते म्हणाले की मला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की तात्काळ तुम्ही तिथे जा, सेशन चालू आहे पण तरी तिथे जायला पाहिजे. त्यांनी विमान मागून तात्काळ ते इथं आले संध्याकाळी 8-8:30ला आणि रात्रभर ते थांबले आणि त्यांनी धीर दिला. त्यांनी देखील त्यांना रेस्क्यू ऑपरेशनचा खूप अनुभव आहे. त्यांनी देखील एनडीआरएफ सोबत चर्चा केली, आर्मी सोबत चर्चा केली आणि त्यांनी देखील मला सांगितलं की एनडीआरएफ आणि आर्मी हे योग्य ट्रॅकवरती आहेत, त्यांना त्यांच्या ट्रॅकप्रमाणे काम करू द्या. त्यांचं मी आभारी आहे. आठवले साहेब इथे येऊन गेले, त्यांनी जखमी जे आहेत त्यांच्या तिथे जाऊन त्यांची भेट घेतली, माझ्याशी दूरध्वनीद्वारे बोलले. आपले सन्माननीय खासदार महोदय, सर्व सन्माननीय आमदार महोदय हे देखील तिथे आले. त्यांनी देखील मला मार्गदर्शन दिलं, नातेवाईकांना धीर दिला, त्यांना समजावून सांगितलं. त्यांचं देखील मी आभारी आहे, त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि अशी ही जी दुर्दैवी घटना घडली ही घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रशासनाकडून जे करणं आवश्यक आहे, जे पावलं उचलणे आवश्यक आहे ते सर्व पावले उचलण्याची मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. 8 जुलै रोजी जी मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पांतर्गत कचऱ्याचा डोंगर ढासळून ज्या बिल्डिंगमध्ये आपल्या शहरातील सुमारे 23 नागरिक अडकलेले होते, त्यामध्ये 14 नागरिक सुखरूप आणि जखमी अवस्थेत बाहेर आले. 9 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर पिंपरी चिंचवड शहरासाठी हा एक काळा दिवस होता, परंतु त्याही परिस्थितीत माननीय आयुक्त साहेबांनी दाखवलेली संवेदनशीलता खूप महत्त्वाची आहे. कारण अशा संकट समयी मी जेव्हा पहिल्या सर्वसाधारण सभेत TN शेषन साहेबांचं उदाहरण दिलं होतं, त्यावेळेस साहेब सांगितलं होतं की आपल्याकडे असलेलं शिक्षण, आपलं पद किंवा आपले अधिकार या सर्वांपेक्षा आपली संवेदना महत्त्वाची असते. कारण जो संवेदना जपून आपलं कार्य करतो तोच खऱ्या अर्थाने आपलं कर्तव्य निभावत असतो. आयुक्त साहेबांनी तसेच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलांनी, पोलीस प्रशासनाने, NDRFने आणि सर्व बाकीच्या HOD आरोग्य विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, सर्वांनी अतिशय कष्ट करून ते रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. सर्वांचं खरं तर आभार व्यक्त केलं पाहिजे. आणि मृत व्यक्तींना मनापासून श्रद्धांजली देताना आयुक्त साहेबांनी जे निर्णय या काळामध्ये घेतले ते खरंच कौतुकास्पद आहे. कारण संवेदनशीलता जपता निर्णय क्षमता सांभाळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्ला यांना निलंबित केलेलं आहे. अँटनी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे.
त्यामध्ये कांबळे सरांनी जी सूचना केली सर, त्याकडे आपण नीट लक्ष देऊन निष्पाप व्यक्तीवर गुन्हा दाखल नाही होय याची काळजी घ्यावी लागेल. सर्व मृत व्यक्तींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे 10 लाख रुपये दिले जाणार आहेत. जखमी व्यक्तींना 1 लाख रुपये दिलेले जाणार आहेत. परंतु अँटनी कंपनी जी 25 लाख देण्याचा दावा करते, सर्व नगर सदस्यांची कुटुंबांच्या सर्वांची मागणी आहे की त्यांना ते पैसे वाढवून देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. कमीत कमी प्रत्येक व्यक्तीला त्या कंपनीने 50 लाख रुपये दिले पाहिजेत अशी सर्वांची मागणी आहे. कारण सर्व मृत व्यक्ती हे अतिशय तरुण होते. सर्वांना भेटण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केलेला आहे. त्यांच्यावरच ते घरातील सर्व करता असल्यामुळे त्यांच्यावरच घराची जबाबदारी होती. इथून पुढे त्यांचं घर हे बेघर म्हणजे अनाथ झालेले आहे. तर या संदर्भात आपण त्यांना संपूर्ण सभागृहाच्या वतीने एक कायम स्वरूपी नोकरीचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे पाठवावा अशाही सूचना मी आपल्याला या निमित्ताने देतो. आणि यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई साहेब, तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीजी महाजन साहेब आणि आपल्या शहरातील सर्व आमदार महेशदादा असतील, शंकर भाऊ असतील, खासदार साहेब असतील, अण्णा असतील, सर्वांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन मुख्यमंत्री साहेबांशी जेव्हा आमची चर्चा झाली, मुख्यमंत्री साहेबांनी जो कचरा आहे आपल्या शहरातला तो आता मोशीकरांनी जी चिंता मांडली, गेल्या 40 वर्षापासून त्यांना तो त्रास सहन करावा लागतोय, तो विघटन करण्यासाठी जी पावले उचलावी लागतील त्यासाठी काही कठोर पावलं आपल्याला घ्यावी लागणार आहेत अशा सूचना स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत. कुणी विरोध केला तरी आपलं प्रशासन वापरून आपण इथून पुढच्या काळात जशा सूचना केल्या, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी 100-150 टनाचं कचरा प्रोसेसिंग केंद्र आणि शहरासाठी जो महत्वाचा आहे पुढील 15-20 वर्षाचं नियोजन करण्यासाठी जो मोठा आधुनिक वेस्ट टू एनर्जी प्रकल्प हा लवकरात लवकर राबवण्यासाठी साहेब आपण त्या दृष्टीने पावले उचलावी अशी आपल्याला सूचना करतो. आणि ही चौकशी पारदर्शक होणार आहे, कारण अतिरिक्त आयुक्त बगाडे साहेब यांचं नाव त्या चौकशी समितीमध्ये घेतलं गेलं होतं, परंतु आयुक्त साहेबांनी ते नाव काढायला लावलं. चौकशी संपूर्णपणे उच्चस्तरीय समितीमार्फत केली जाणार आहे, त्रयस्थ व्हावी आणि पारदर्शक व्हावी म्हणून आयुक्त साहेबांचं त्या निमित्ताने सुद्धा आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या कार्यात कुठेही शंका कुशंका घेऊ जाऊ नये म्हणून बागडे साहेबांचं नाव त्यांनी स्वतःहून कमी केलं. आणि पुनावळे येथील जो प्रकल्प आपल्याला करायचा आहे त्यासाठी पुनावळेतील नगरसेवकांची निश्चितच त्याला विरोध असेल, परंतु शहरातील कचऱ्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर काही कठोर पावलं आपल्याला घ्यावीच लागतील. त्या दृष्टीने आपण आयुक्त साहेब सर्वांना सूचना द्याव्यात. आणि मोशी येथील जो डम्पिंगचा आता शहरामध्ये सगळ्यात प्रश्न निर्माण झालाय, सगळीकडे कचरा साचलाय, त्या दृष्टीने आता तात्पुरता तरी मोशी येथील आपल्याला कचरा न्यावाच लागणार आहे. निखिल भाऊ किंवा मोशीकर सर्व असतील, आपण एक संवेदनशील नगरसेवक म्हणून त्या दृष्टीने पाहावं, कारण जोपर्यंत आपली पुढची प्रक्रिया चालू होत नाही तोपर्यंत शहरातील कचरा जर सगळ्या रस्त्यांवर साचला तर सर्व नागरिक आपल्याकडेच येणार आहेत. त्यामुळे मोशी येथील जो कचरा प्रकल्प आहे तिथं कचरा नेण्यास आपण सुरुवात करावी अशी सूचना मी आपल्याला देतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा मी मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि ही सभा 27 तारखेच्या 2 वाजेपर्यंत पोहोचतो.